नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. पाहूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. संसद हे लोकशाहीचं मंदिर असून ते विविध मुद्द्यांचं खंडन-मंडन आणि चर्चेसाठी आहे, कामकाजात अडथळे आणण्यासाठी नाही असं सांगत संसदेचं कामकाज रोखण्याच्या प्रवृत्तीबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणातून खडे बोल सुनावले. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकार सातत्यानं करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळायला सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले. देशाच्या विकास दरात वाढ झाली असून महागाई कमी झाली आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं. व्यापाऱ्यांना व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांमुळे जागतिक बँकेच्या व्यापारविषयक क्रमवारीत भारतानं 12 स्थानांची झेप घेतली आहे. तसंच मेक इन इंडिया उपक्रमामुळे परदेशी थेट गुंतवणुकीत 39% वाढ झाली आहे अशी माहिती राष्ट्रपतींनी दिली. प्रधानमंत्री जनधन योजना ही जगातली सर्वात यशस्वी वित्तीय समावेशन योजना ठरल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. सबका साथ सबका विकास हा सरकारचा मूलमंत्र असून अन्न सुरक्षा, सर्वांसाठी घर आणि सर्वसमावेशक तसंच सर्वांगीण विकासाला सरकारचं महत्त्व असल्याचं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं. दहशतवादावर नियंत्रण, देशाची सुरक्षा स्थिती, ई प्रशासन सेवा, कृषी विमा योजना, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्याकांचा विकास, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, सॉफ्टवेअर, निर्यात इत्यादी क्षेत्रातल्या सरकारच्या कामगिरीविषयी राष्ट्रपतींनी यावेळी प्रशंसा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चेत विरोधकांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यामुळे त्यांचा सहभाग आणि विविध विषयांवर सर्वांगीण चर्चा होऊन संसद अधिवेशन लोकोपयोगी ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. अधिवेशनापूर्वी ते आज सकाळी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेतल्या गेल्या काही दिवसातल्या मजबूतीमुळे देशवासियांबरोबरच जगातल्या अनेक राष्ट्रांचं या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लक्ष आहे. अधिवेशनात सरकारच्या कामकाजावर टीकाही व्हायला हवी, तसंच सरकारच्या उणीवा निदर्शनाला आणायला हव्यात असं त्यांनी सांगितलं. हरियाणात गेले काही दिवस सुरू होतील या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. या आंदोलनामुळे गेले काही दिवस विस्कळीत झालेलं या भागातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सरकार निर्णय घेतं आणि वेळ आल्यावर बदलतं, भाजपा सरकारची ही खासियत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांनी उचललेला जेएनयूचा मुद्दा हेतुपुरस्सर आहे. संसदेच्या अधिवेशनात इतर मुद्दे उचलून धरू नयेत यासाठी हा मुद्दा मांडण्यात येतोय असंही ते म्हणाले. राज्यात चारा छावण्या बंद करण्याबाबतही ठाकरे यांनी टीका केली. महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याबाबतच्या वादंगातून आज नांदेड इथं पुकारलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समिती तसंच काँग्रेस व्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना यांनी या बंदची हाक दिली होती. जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं. पोलीस प्रशासनानं सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शहरात आज झालेल्या पोलीस पथसंचलनात पोलीस अधीक्षक परमजित सिंग दहिया हे देखील सहभागी झाले होते. बंदच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती त्यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली. विविध वाहनांच्या परवाना शुल्कात परिवहन विभागानं केलेल्या वाढीच्या निषेधार्थ विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशननं आज धरणं आंदोलन पुकारलं होतं. शुल्कवाढ अवास्तव असून ऑटो रिक्षा चालकांना दरवाढीतून वगळलं जावं अशी मागणी वाशिम इथं झालेल्या आंदोलनाप्रसंगी करण्यात आली. नागपूर इथल्या संविधान चौकात शहरातल्या सर्व रिक्षा चालकांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली. वाढीव शुल्क त्वरित रद्द केलं जावं तसंच अवैध प्रवासी वाहतूक बंद केली जावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या अंजनगाव इथं आजपासून क्षेत्रीय प्रचार अभियानाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं हे अभियान आयोजित केलं आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. कुशल मनुष्यबळ निर्मिती आणि रोजगार निर्मिती हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे अशी माहिती सोलापूर इथल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या संचालिका प्रभावती आकाशी यांनी दिली.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.